नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला शाही पंचामृत दाखवणार आहे. पंचामृतासाठी लागणारं साहित्य: मोहरी अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, गूळ लिंबा एवढा घेतलेला आहे, चिंच 1 मोठा चमचा घेतलेला आहे, 6 हिरव्या मिरच्या आणि 4 चमचे खसखस भाजून घेतलेली आहे. काजू अर्धा वाटी मी रात्री भिजत घातलेले आहेत गरम पाण्यात आणि ते काढून घेतले आहेत. बेदाणा अर्धा वाटी पाण्यात भिजवून रात्रभर ठेवलेले होते आणि अर्धा वाटी ओलं खोबरं तुकडे करून घेतलेले आहे. नारळाचं दूध 1 वाटी जरा जाडसर घेतलेलं आहे आणि तेल पाव वाटी घेतलेले आहे. याला तेल जरा जास्त लागतं. आता मी ही जी खसखस भाजून घेतलेली आहे त्याची पावडर करून घेऊया. ही मी मिक्सरमध्ये पावडर करून घेते आहे. आता मी खसखशीची पावडर करून घेतलेली आहे. थोडी बारीक करायची. आता मी हा पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यात मी हे तेल घालून घेत आहे. आता तेल जरा तापू दे. आता मी हे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं आहे. आता मी मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडली मी हिंग घालून घेते आणि गॅस जरा बंद करते. कारण मोहरी घातल्यानंतर आपली फोडणी जळली नाही पाहिजे याच्याकरता. आता ह्याच्यात मिरच्या ज्या 6 घेतलेल्या आहेत त्या मी सगळ्या घालून घेते. आता मिरच्या घातल्यावर हे काजू घालून घेते आणि हे ओलं खोबरं आपण बारीक तुकडे केलेले आहेत ते घालून घेते आहे. नैवेद्यासाठी सर्वजण घरात पंचामृत करतात म्हणून मी हे शाही पंचामृत आपल्याला दाखवत आहे. आपल्याला नक्की आवडेल. आता हे जरा परतून द्यावं. गॅसवर मी मंद आचेवर हे काजू आणि खोबरं परतून घेते आहे. जरा थोडं परतलं किंवा आपण त्याच्यात पाणी घालूया. आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे. मी याच्यात मीठ घालून घेते. आणि पंचामृताला गरम पाणी घेऊन साधारण 1 ते 1.5 कपभर आपण घालायचं आणि त्याच्यात मग शिजून द्यावे. आता चांगले शिजतील याच्यात. पण गरम पाणी घालायचं म्हणजे तेलाचा तवंग वर येतो. आता हे शिजून झालेलं आहे. याच्यात आपण चिंचेचा कोळ आहे तो घालून घेऊया. म्हणजे त्यांनी एक जाडसरपणा पंचामृताला येतो. आता मी हा गूळ घेतलेला आहे. मी तुम्हाला फोडून दाखवते की साधारण 1 लिंबा एवढा मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जसं प्रमाण आवडेल त्याप्रमाणे घ्या.
आता मी हा गूळ सबंध घालून घेत आहे. हे असं आंबट गोड तिखट असंच लागतं आणि तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्यात घाला. खसखशीची पावडर टाकते आहे जाडपणा येण्यासाठी. आता हे बघा, हे घातल्यानंतर त्याला जाडपणा आलेला आहे. आता आपले हे बेदाणे आहे भिजवलेले, ते पण आता आपण घालून घेऊ. असं हे आंबट गोड छान लागतं. आता याला उकळी आलेली आहे आणि एक आता शेवट नारळाचं दूध घालायचं राहिलेलं आहे, ते आपण घालून घेऊया आणि जरा पंचामृत उकळू द्या. आता हे मी पंचामृत चांगलं जाड होईस्तोपर्यंत जरा उकळवते आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आता बघा, हे पंचामृत तयार झालेलं आहे आणि बरोबर घट्ट वगैरे झालेलं आहे. तुम्ही हे थोडं टेस्ट करून घेते. एकदम छान झालेले आहे. मी गॅस बंद करते आता आणि आपल्याला जसं पाहिजे तसं हे पंचामृत तयार झालेलं आहे. हे नक्की करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल. आता मी हे थंड झाल्यावर आता प्लेटिंग करून घेते. आता हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडलं ते नक्की मला कळवा. नमस्कार.